माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम 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 ऐसे दे प्रेम काही कळ ऐसे देई प्रेम काही कळ माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळ ऐसे देई प्रेम काही कळ माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. प्रस्तुत सेवेकरता घेतलेली गवळण संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची ही 4 चरणाची गवळण एका गोपीच्या मुखातून गोपीच्या अनुभवातून परमार्थाची परिणिती कुठपर्यंत जाते, संत महात्म्यांचा जगताविषयी अनुभव काय असतो असं त्या अनुभवाचं प्रतिपादन करणारी अत्यंत उत्तम गोड आणि खूप चिंतनीय अशी ही गवळण आहे. तुकाराम महाराज या गवळणीच्या अभंगातून असं म्हणतात, कोण एक नारी, नारी म्हणजे गोपी, गोपी ती भुलली आणि गोकुळातून मथुरेला दहीदूध विकायला गेली. त्या कालामध्ये दही घ्या दूध घ्या असं म्हणायच्या ऐवजी ती हरी घ्या गोविंद घ्या दामोदर घ्या असं म्हणू लागली. त्याचं कारण तुकाराम महाराज म्हणतात, ज्यावेळी गोकुळातून दहीदूध विकायला निघाल्या त्या कालामध्ये नंदाच्या अंगणामध्ये हा नंदनंदन आनंद कंद भगवान रांगत होता आणि त्याला पाहिल्यानंतर त्या गोपीनी त्याला डोळा भरून पाहिलं. जसं पाहिलं तसं तिच्या तो मनात बसला, जसा मनात बसला तसाच मुखातून तो बाहेर आला. देखिला डोळा बैसला मनी, त्याने भगवंताला पूर्ण रूपाने जाणलं. जाणल्यानंतर तिच्या मनामध्ये हृदयामध्ये भगवंताने स्थान घेतलं आणि त्यामुळे तिला आता दुसरं काही दिसत नव्हतं, एक भगवानच दिसत होता. तिच्या अनुभवातून आणि शब्दातून विकिता गोरस घ्या म्हणे हरी असं तोची वदनी उच्चारी असं झालं. असं केव्हा होतं, कोणाला होतं, का होतं? ज्यावेळी आपल्याला जगताची भूल पडते, जगत विसरतं, शरीर विसरतं, इंद्रिय विसरतात, जीवत्वाचा बाध होतो आणि भगवत रूपतेला प्राप्त ज्या कालात जो महात्मा होतो त्याची ही अनुभूती असते. आपुली याचा आपलं काय काय आहे, जड चेतन आपण प्रपंचातले सर्व पदार्थाशी ममत्व जोडलेलं असतं. ज्या ज्या ठिकाणी माझं घरदार घर माझं, पत्नी माझी, मुलगा माझा, पैसा माझा, शेजारी माझा, गाडी गोडी सगळं माझं, 1 नंबर 2 नंबरला शरीर माझं, मग माझे डोळे, माझे कान, माझी जीभ, माझी इंद्रिय आणि मग त्याच्या आत गेल्यानंतर मग मी असा जीव आहे आणि जीवत्वाचा बाध होतो. हे सगळं माझा जीव म्हणतो, माझी इंद्रिय म्हणतो, माझं शरीर म्हणतो. शरीर आणि शरीराच्या संबंधी सर्व माझं जोडलेलं असतं आणि ज्या व्यक्तीला याचा विसर पडतो, याला भुलून जातो, त्या कालात त्याला संपूर्ण सृष्टी परमात्मा रूप दिसते. अशी ती गोपी मग तिला संपूर्ण सृष्टी जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप आणि मग ती गोकुळातून मथुरेत गेली. मग गोविंद घ्या हरी घ्या असं ती म्हणू लागली.
मुक्तीचा अनुभव सगळं जगत बाद झाल्याच्या नंतर. आणि मग असं भक्ती दोन प्रकारची असते. अज्ञानातली भक्ती, काहीच नाही कळत, कळेन वळेन चालला धुळे, तो हरिहरी करतो. आणि तत्वज्ञान याही वरी पार्था माझे भजने असतात. तो का म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा. तत्वज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतरही भक्ती केल्या जाते, त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात, त्याला प्रेमविलक्षण भक्ती असं म्हणतात, मुक्तीवरची भक्ती असं म्हणतात. अशी त्या गोपीची भक्ती. आपुलियाचा विसर भोळा. आणि मग गोविंदाच्या कळा ती गाऊ लागली. कळा म्हणजे कला, गोविंदाचे गुण, गोविंदाचं नाम धाम गुण कला लीला. हे गाणं हे भक्तांचं हे त्याच्या जीवनामधलं एक महत्त्वाचं साधन आहे. भगवंताची कथा कीर्तन करणं, भजन करणं, पण ते कसं कौतुकाने याचा अर्थ कर्तव्यरहित, जबाबदारी रहित. उरले आता दिवस चारी खेळे मिळे, तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी. आणि मग आता दिवस चारी खेळे मिळे असा प्रकार असतो. तसं मुक्ताचा परमार्थ हा कौतुकाने असतो, खेळीमेळी असतो. एवढा करील तेवढा करील, असा करील तसा करील, तसं काय नसतं ते. आणि म्हणून ती गोपी संपूर्णला भुलली, सगळ्याचा बाद झाला. आणि मग ती गोविंदाची कला कौतुकाने गायला लागली. आणि गोविंदाच्या कला कौतुकाने गायल्याच नंतर कारण नसताना लोकांच्या पोटात भलता गोळा उठतो. बाई असू द्या, पुरुष असू द्या, शिकलेला असू द्या, हाडानी असू द्या, कोणीही असू द्या, लोकांच्या टिंगलीचा विषय. लोकांचं शूरत्व कुठं असतं? कुत्र्याजवळ नाही तर गाईजवळ. त्यांचं शूरत्व दाखायला हे लबाड लोक सिंहाजवळ वाघाजवळ शूरत्व दाखवत नाहीत, कुठं कुत्र्याजवळून गाईजवळ शूरत्व दाखवतात. तशी ही माणसं एखाद्या पोटऱ्यास जाऊन तोंडावर काही दोन शब्द त्याला सुनवायचे नाही, पण महाराजांच्या पाठीमागं लागते. त्याच्या खाण्यापासून, त्याच्या पिण्यापासून, वागण्यापासून, बोलण्यापासून, महाराजांनी असं करावं का, महाराजांनी तसं करावं का. मग त्याच्या परमार्थाला एखादी सुंदर मुलगी असावी, तरुण मुलगी असावी, श्रीमंताची असावी, आणि तिनं सपाटून गंध लावला आणि गळ्यामध्ये विना घालून भजन करायला लागल्यावर लोक काय तिची आरती करतील? काय लोक करतील? पार तिला नको होईल तिला जगायचं. आपलं माणसाचं आहे तसंच असतं. मी ज्या काळात एकदा नवीन परमार्थाला गेलो होतो आणि एकदा पंढरपूरमध्ये आलो होतो. आमच्या गावातलं एक म्हातारा म्हणलं, ए भाऊ इकडे म्हणले, तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे म्हणजे लोक म्हणते. बरं तो आता आंधळा, भागवतचा आजच होता, दुसरा होतो म्हणे भागवतचा पंजा. अरे भाऊ म्हणे तुला तुझ्या डोक्यावर लई परिणाम झालाय, लोक असं म्हणतात. म्हणले इकडे मला तू आता म्हणलं याला मला म्हणलं याला तर दिसत नाही काय तर परिणाम पाहायचा बा आता. मग अशी परिस्थिती असते. पण मग ही परीक्षा असते परमार्थ करणाऱ्या माणसाची. लोकनिंदा ज्या माणसाला सहन करून परमार्थ करता येतो, तिथून माणसाची परमार्थाची सुरुवात होते. लोखंडाला तावत घालत नाहीत, सोन्याला तावत घालतात. मग अशा कालामध्ये परमार्थ करणाऱ्या माणसाने जर लोकनिंदेला बळी पडला तर त्याचा परमार्थ संपून जातो. लोक टिंगल करतात, माळ घातली, करू भागला आणि देवपूजेला लागला. अजून तर दातातलं न निघालं, घातली माळ, गंध लावला. आता एवढा गंध लावायचा काही एवढं काय सोंग, इतकं कसं काय लावा? 3 एकर 4 गुंठे, मी म्हणतो 10 गुंठे लावते. ते काय तुझ्याकडं अतिक्रमण झालं? 2 माळा घातल्या, त्या माळा काय तुझ्या टांगड्यात गुतायला लागल्या? पण ती माणसं त्याची टिंगल टीका केल्याशिवाय राहत नाही. आणि कोणाला चुकलं? हे जनाबाईला नाही चुकलं, मुक्ताबाईला नाही चुकलं, मीराबाईला नाही चुकलं, कोणाला चुकलं? ज्ञानेश्वर महाराजाला चुकलं का? तुकाराम महाराजाला चुकलं का? नाही, कोणाला चुकलं. पहिलं एक सूत्र लक्षात घ्या, जी माणसं मोठी होतात परमार्थात कुठेही, त्या काळात त्याला पहिला कडाडून विरोध असतो घरातल्या माणसाचा. आत्तापर्यंतचा इतिहास आहे. नंतर गल्लीतल्या माणसाचा, नंतर गावातल्या माणसाचा, नंतर समाजाच्या माणसाचा. शिवाजी महाराजांना मुसलमानापेक्षा मराठ्यांच्या बरोबरच जास्त युद्ध करावे लागले. मराठ्यांनी त्यांना नको केली होती. आता काय ती काय तमाशा करीत होते का? आता आपल्याला महत्त्व वाटतं. आणि मारलं कोणी तर बायकोनी. आता हे काय? घरातून विरोध,
आणि मग तो विरोध पचवून हे सगळं केलं महाराजांनी. तसं साधू संतांना घरातूनच विरोध. तुकाराम महाराजाला जिजाबाई काय आरती ओळख होती काय रोज? मीराबाईची काय गोष्ट होती? जनाबाईची काय गोष्ट होती? सगळं जणील तर गल्लीतली माणसं किती नाव ठेवायचे ते. जनाबाईला म्हणजे अगं तू त्या शिंप्याच्या काट्याच्या नादाला लागली, तू चांगली तरुण आहेस, तू आमका आहे तमका आहे. मग तिनं काही लोकांच्या उत्तराच्या भानगडीत पडली नाही. मग त्यावेळी त्याला खरपूस उत्तर द्यावं लागतं. माझ्यासारखं कोणाला उत्तर द्यायचे त्याचं काय त्याचा हिशोब नाही करायचा. असा ठोका टाकायचा का त्या नाकातलेच केस जळाले पाहिजे. तो पुढं माझ जोळ येतोय का लांब जातोय त्याचा विचारच नाही काय ते. मग तसलं तिनं उत्तर दिलं. ती म्हटली डोईचा पदर आला खांद्यावरी आणि भरल्या बाजारी जाईन मी, हातामध्ये टाळ खांद्यावरी विना आणि आता मज मना कोण करी. ती म्हटली मी पंढरपूरच्या पेठेत पाल मांडलंय. पाल शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला? नवीन लोकांना नाही कळायचा. अलीकडच्या लोकांना काहीच नाही कळत. नुसतेच रताळी शाळा शिकली, त्यांना काय नाही कळत. त्यांना शाळा शिकली येडपटच असते, त्यांना काय नाही कळत ह्या गोष्टी. पाल शब्दाचा अर्थ फार वाईट आहे. पाल शब्दाचा अर्थ वेश्याचा धंदा खोलला आहे ती म्हणली. आणि कुठं खोलला आहे तो? पंढरपूरच्या पेठेत खोलला आहे. मग तुम्हाला कोणला यायचं असलं तर पालामध्ये या. आणि तेवढं नाही जमलं बाजारात जा, 1 किलो बिबे आणा म्हणली आणि 1 किलो कळीचा चुना आणा. बिबे ठेसा, मनगटावर तेल घाला आणि त्याच्यावर चुना घाला आणि दोन्ही हाताने बोंबला. जणीलय नालायक, जणीलय नालायक, माझं काही बिघडत नाही, तुमचं तोंड दुखान. पंढरीच्या पेठे मांडियेले पाल आणि मनगटावरी तेल घाला तुम्ही. जनाबाईंनी पांडुरंगाला उत्तर दिलं, देवा जनी म्हणे आता झाले मी येसवा आणि रिगाले केशवा घर तुझे. लोकाच्या काय बापात जाते, मी तुझं घर रिगाले म्हटले, मी वेश्या झाली. तसं त्या गोपीला लोक म्हणले, आगे तू एवढीच तरुण तगडी सुंदर देखणी त्या गवळ्याच्या काट्याच्या नादाला लागली, तुला समाज वाळीत टाकेल, तुला लोकातून बाहेर करतील, तुला कोणी नवरा देणार नाही. मग तिनं काय म्हटलं होतं? तिनं हेच उत्तर दिलं, वाळो मज जन म्हणोत शिंदळी पर्या वनमाळी नवी संभे वैसले शेजारी गोविंदाच्या घररी घी झाले पट्टरानी बळे. असं या तुकारामाच्या गवळणीतून उत्तर दिलं. तुका म्हणे हाशे जन. त्या गोपीने 2 कानं आपल्या 2 कानात बोटं घातले आणि लोकांना सांगितलं तुम्हाला काय बोंबलायचं. तुका म्हणे हाशे जन नाही कांत ये ठाई. अशा माणसाला पारमार्थ करता येतो आणि अशा माणसाचा पारमार्थ काढायला जातो. अशी ती गोपी भगवंताला पाहिलं, ती भुलली, दहीदूध विकायला गेली, गोविंद घ्या म्हणू लागली, संपूर्ण स्वतःला विसरली, गोविंदाच्या कला गाऊ लागली, लोक तिची चर्चा करू लागले. आणि म्हणून तुकोबराया सांगतात, तुका म्हणे आशेजन पण नाही कांत हे ठाई. अंगाचा शब्दशः अर्थ सांगितलं. विठाल 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 कोणी एके भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. बाळ खाली बैस. ते कॅमेरा कुठं जातो? तू त्या लोकांच्या तोंडा पुढे धसकटासारखा उभा राहिला. हो ना, त्या लोक बायांना मागं त्रास होतो. खाली खुर्ची ठेवून खाली बैस. वारे कलेक्टर, तुम्हाला दापायला कोण नसतं, तुमची मनमानी चालती रोज. एक तर ह्या खांबाला लावायला पाहिजे होता कॅमेराने, एक ह्या कोपऱ्यात लावायला पाहिजे होता. पण बरं आहे आता थोडा वाकडा तिकडे झाला तर आता मी म्हातारा माणूस आहे, इकडं नीटनेटकं करतो, त्याचं दे सोडून त्याला. ज्यांचं चांगलं करायचं ते कर. माझं चांगलं करू करू लोकांनी मला फार म्हातारं केलं, करू ना दिला का तो माझ्या. कोणी एके भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. देखिला डोळा बैसला म्हणे तो जीवदनी उच्चारी. तुकाराम महाराज या गवळणीमध्ये परमार्थाचा अनुभव सांगतात. अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो. अनुभव हा माणसाचा गुरु असतो आणि तो अथती असतो. तुमचा अनुभव प्रमेचा आहे का भ्रमाचा आहे, वाईट आहे की चांगला आहे, संसारातला आहे की परमार्थाचा आहे, अनुभव फार महत्त्वाचा असतो. म्हणून तरुण पोरींनी दात पडलेल्या म्हाताऱ्या संघ जास्त गप्पा मारायच्या असतात आणि तरुण मुलांनी म्हाताऱ्या माणसांसंग गप्पा मारायच्या असतात. ते अडाणी असू द्या,
पण त्यांचं एखादं वाक्य तुमचं असं जीवन बदलून टाकील ते का ज्ञान पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवजन्य ज्ञान फार अबाधित असतं महाराज. आणि म्हणून परमार्थात अनुभव फार गरजेचा असतो. अनुभव सांगत तुकाराम महाराज म्हणतात, अनुभवा वाचून परमार्थात बोलू नये. 2-5 वर्ष गंध लावला त्या माणसाने गंधाचं महत्त्व सांगावं. कुठं 2-5 वर्ष एक माळ जप केली त्याने त्या माणसाला माळीचं महत्त्व सांगावं. ज्याने कुठं 2-5 पाये केल्या त्या माणसाने वारीचं महत्त्व सांगावं. बरोबर आहे का नाही? ज्याने पंढरपूरचं तोंडच नाही पाहिलं किंवा सांगतोय पण जाई पंढरीशी अरे आणि आल्यानं संसार जा रे पंढरीशी जा रे. आता तो काय सांगतो? तुझ्या सांगण्याला काय चव आहे महाराज? ज्या बाईने कधी स्वयंपाक केलाच नाही आणि ती तिला विचारायला गेली, आजी पोळ्या कशा करायच्या? आता तिनं पोळ्या पाहिल्याच नव्हत्या, तिनं पुस्तक काढून सांगायला सुरुवात केली. मग त्याचं काय वाटलं तर चुकलं यावर मग फेरा पडे दृष्टांत सांगून वेळ नाही घ्यायचा मला. हे असंच होतं ते अनुभवा वाचून ती गोष्ट. बरं तुकाराम महाराज म्हणतात, जर अनुभवा वाचून तुम्ही काही बोलले तर त्याला नुसती बडबड म्हणतात. महाराज म्हणतात, तो का म्हणे अरे वाचाळ हो ऐका, अनुभवे विन नका वाव घेऊ. महाराज म्हणतात, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. आणि अनुभवा वाचून बोलतो कशाला? तू लोकांना परमार्थ करायच्याऐवजी बोलायचीच लई घाई झाली. का बोलतेत, कशा करता बोलतेत, का कीर्तन करता, तत्वज्ञान अध्ययन केलं का, काय काय केलं काय, लोकांना सांगता म्हणजे काय सांगता. पण लोकांना घाई झाली लोकांना सांगायची. पण महाराज म्हणतात, पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन. तुला काय उतालाय सांगायला? हे काही तुला ग्रंथच माहीत नाहीत, ग्रंथच माहीत नाहीत. एक पोथीला जात होता धोंडा महाराजांच्या पोथीला. तुम्ही कुठे गेलता म्हणलं? पोथीला. कोणते? ज्ञानेश्वरी. कोणता अध्याय चाललाय? हां अध्यास तो का त्याच्यात? म्हणजे याला अध्यास माहीत नाही, याला अध्यायच माहीत नाही तरी तो ज्ञानेश्वरीला जात होता. असं आहे काय नाही. पाहिला अध्याय पाय कोणती? ओम नमोजी अध्याय. महाराज म्हणते ओम नमोजी, ओमला न मोजी. अरे ओमला न मोजी, ओमला न मोजी. फार कठीण गोष्ट आहे. अक्षराचा अपशब्द अपभ्रंश केला तर त्याला प्रत्यवाय लागतो, त्याला दोष लागतो महाराज. असो तो भाग. आणि म्हणून अनुभव हा अत्यंत. गोपीला अनुभव आला आणि अनुभव तुकाराम महाराज म्हणतात, अनुभवाले अंगाते या जगादेतसे, जगादेतसे अनुभवाले अंगाते या जगादेतसे, या जगादेतसे, या जगादेतसे. अंगाते या जगा देत असे. आणि म्हणून ही गोपी महाराजांनी या गोपीच्या मुखातून आपल्याला परमार्थाचा अनुभव सांगितला. अनुभव 2 प्रकार, अनुभव 8 प्रकारचा असतो, तुम्हाला नाही सांगत. 2 प्रकारचा अनुभव, एक संत महात्म्यांचा अनुभव असतो आणि एक जीवाचा अनुभव असतो. आपले अनुभव वेगळे असतात, संतांचे अनुभव वेगळे असतात. पण अनुभव घेतो कोणी अडाणी शिकलेला पारमार्थिक प्रापंचिक कोणी असला तर त्याचे इंद्रिय अनुभव घेतात म्हणजे घेतात. ते काही तुम्हाला विचारित नाहीत. डोळे काही तुम्हाला विचारून कोणाकडे पाहतात का? नाही. कान काय तुम्हाला विचारून कोणाचं ऐकायला जातात का? नाही. नाही 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 नाही. आता कीर्तन चाललं, जर का तिकडं शांताबाई गाणं लागलं, कान तुम्हाला विचारतील का? साहेब विचारतील का कान? तुम्हाला न विचारता जाऊन ऐकून, मग यार ते कोणाचं काय चाललं कान ऐकून तर घेतलं. रस्त्याने चालला आणि कुत्रा मिळायला असला, मग ते नाक विचारतं की तुम्हाला घाणीच वास घेऊ. नाक का तर वास गेल्यानंतर इथले कुत्रा मिळाला म्हणतो. म्हणजे कोणतंही इंद्रिय तुम्हाला विचारित नाही, त्या विषयापर्यंत जाऊन ते अनुभव घेतात. आणि किती वेगाने घेतं त्याचं ज्ञानेश्वर महाराजांनी गोड वर्णन केलं.
इंद्रिय तुम्हाला विचारत नाहीत, ते स्वभावताच बहिर्मुख आहेत. उपनिषद वर्णन करतं, परांच्या खाणे व्यतृणुत स्वयंभू तस्मात परांग पश्यती नांतरात्मन. इंद्रिय बहिर्मुखच असतात. जी गोष्ट नको म्हटली तरी ते चोरून केल्याशिवाय राहत नाहीत. आणि हे सगळ्याला अनुभव आहेत. बरं आहे का नाही? सगळ्याला अनुभव आहेत. जी गोष्ट पाहायची नाही म्हणून ठरवली ना आपण, मग नेमकं तिकडं बारीक कोण पाहतो माणूस. तुम्हाला सांगितलं तर कीर्तन जर ह्या खोरीकडे पाहू नका, बारीक डोळा करून पाहणार आणि जाणार. तुम्हाला सांगतो विचित्रच काम इंद्रियांचं. जे नको काय निसर्ग आहे ना, निसर्ग आहे. जे नको म्हटलं का इंद्रिय तिकडं खेचून घेऊन जातात त्याला, आणि वेगाने जातात. माऊली म्हणतात, मिना ते देखुनी बकू निधना ते रंकू का श्री देखुनी कामकू प्रवृत्ती धरी. तो बगळा नदीच्या काठाला बसलेला असतो. मासा पुढं आल्यानंतर तो किती वेगाने उचलतो मासा. बरं आहे का नाही? मिना ते देखून बकू निधना ते. एखादा कृपण मनुष्य असावं, अतिशय कृपण, इतका कृपण म्हणजे संडासात जर डाळ पडली तर ती वेचून खाणारा इतका कृपण, इतका कृपण मनुष्य. आणि जर त्यांनी 2-2.5 तोळ्याची अंगठी रस्त्यावर पडलेली पाहिली, साहेब तो काय म्हण, चांगली बुवा अंगठी, आता जरा चहा पिऊन येतो आणि मग अंगठी घेतो, असं करेल का तो? नाही 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 नाही. लोभाच्या सोशे पुढे धावे म्हण, पाहता क्षणी उलथा पालथा पडत जाईन, पहिली अंगठी घेईल तो. निधना ते रंकू श्री देखुनी कामुकू. श्रेण मनुष्याने स्त्री पाहिल्यानंतर त्याच्या अंतकरणातला वेग, धन पाहिल्यानंतर, सोनं पाहिल्यानंतर एखाद्या कृपण माणसाच्या अंतकरणातला वेग, आणि त्या बगड्याने मासा उचलायचा तो वेग, किंवा खालारा धावे पाणी, एखादा तलाव फुटल्यानंतर पाण्याचा वेग, भोंगा त्या फुलाकडे जातो त्याचा वेग, किंवा संध्याकाळच्या वेळी पूर्वीच्या काळात ते गावरणी गाया असायच्या आणि त्यांचे वासरं सोडायचे. त्या वासरं सोडायचा कार्यक्रम काय खतरनाक होता ते आपल्याला माहिती आहे लहानपणी. ते एक तर जात खुंटा मोडीन, नाही तर दाव तरी तोडायचं, नाही तर पाय तरी तोडायचं. पण जर का हातातून सुटलं ना, त्या गायला इतकं जोरानं धडाडका जाऊन आदळायचं. इतका वेग, वासराचा वेग, भुंग्याचा वेग, पाण्याचा वेग. काय माऊली म्हणतात, पारवा जे कीर्ती चढाला नभाचे भेटीन. पारवी देखुनी लोटी अंगाचे सगळे. पारवा आकाशात असतो, पण जर त्यांनी पारवी खाली पाहिली ती उतरायच्या भानगडीने पडतो, उडूनच अंग टाकून देतो. संपले दृष्टांत. बागड्याचा दिला, कृपणाचा दिला, श्रेण पुरुषाचा दिला, पाण्याचा दिला, भुंग्याचा दिला, वासराचा दिला, पारव्याचा दिला. हे जितक्या वेगाने पुढे जातात त्याप्रमाणे हा आपला जीवात्मा कधी डोळ्यातून, कधी कानातून, कधी नाकातून, कधी जिव्ह्यातून बाहेर जातो, अनुभव घेतो म्हणजे घेतो. हे ना घनगर्जना जैसा मयूर वंडे आकाशा, ज्ञाता ज्ञे ते खुनी तैसा धावची घे. तसा धाव घेतो, अनुभव घेतो. कोणता? संत महात्मे असू द्या, की कोणी पारमार्थिक असू द्या, कोणी सांसारिक असू द्या, लहान मोठा अडाणी शहाणा कोणी, त्याचे इंद्रिय बाहेर जाऊन अनुभव घेतात. विषय संपला. आता काय आहे, फक्त आपला अनुभव देशात कालात बदलत राहतो आणि संतांचा अनुभव बदलत नाही. एवढा फरक करायचा. आणि काय सांगतो तुम्हाला, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, असं का म्हणली ती गोपी, ह्याच्याकरता सांगायचं. तर आपला अनुभव देशात बदलतो, कालात बदलतो, वस्तूत बदलतो, अवस्थेत बदलतो. देश बदलला की अनुभव बदलला. आपला वांबुरी गावातला आपल्या वस्तीवरचा अनुभव पंढरपुरात गेला की तो वेगळाच. काय महाराज, पंढरपुरात खेडेगावातली माणसं जातात, कधी न गेलेली माणसं, आणि मग त्यांचा परमार्थ पाहावा. अरे 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 अरे, चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन, इकडं प्रदक्षिणा, तिकडं प्रदक्षिणा, कायकडी बाबाचं मठ, आमक्याचा मठ, हे कीर्तन, इतका पळ 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 इतका पळतो. त्याच्याकडे पाहिलं का असं वाटतं, काय पांडुरंगाने याला प्रेम दिलंय बाबा. यांच्या पुढे धर्मराजा फिका, पुढं पंढरपुरात. पण तीच माणसं खेडेगावात आली, त्यांच्याकडे पाहिलं का त्यांच्या पुढे दुर्योधनाने झक मारली. का होतं ते? देश बदलला. देश बदलला की अनुभव बदलतो. काल बदलला, काल बदलला की अनुभव बदलतो.
कीर्तनामध्ये कशी माणसं देवासारखी उचलीत पहा बरं. सगळं कोणाकडे पाहिलं का तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज साधू वाटतात. बिचाऱ्या माता मावल्या कोणी मुक्ताबाई, मीराबाई, जनाबाई, सखूबाई सगळ्या अगदी देवीसारखे वाटतात. काय वातावरण जबरदस्त. पण हीच मंडळी जर लग्नाच्या मंडपात जर पाहिली, राम 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 चाव 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 काय बोलत्यात. कोणीकडून पाठांतर होतं त्यांना कसं आठवतं, वेळच नाही हो त्यांचा. त्यांनाही कळतं का काय माहीत नाही. पण इतक्या चाव 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 चाव. पण आता कोणी बोलतंय का ते? सप्ताचा काल वेगळा, लग्नाचा काल वेगळा. लग्न कोणलाही उल्लूच बनवतं. हा लय उल्लू. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. माझ्यासारखे म्हातारे माणसं लग्नाला येऊ नको, नाही कुठं कोणत्या गाडीत बसू. अरे तू येऊ नको तर कोणत्या गाडीत बसत. लग्न कोणाचं आणि उठा ठेवू कोणाला. लग्न शेजाऱ्याचं. पण शेजारीन सकाळी उठल्या एवढी तानातान तिची. ही साडी नेसू का ती साडी नेसू, इकडं नेस, इकडं साडीवर, तिकडं साडीवर, तोंडालाच लावला, नखालाच लावला, डोक्यालाच लावला. इकडं कोण पाहतंय बाई तुला? ज्याला त्याला मरायला वेळ नाही, तुझ्याकडं पाहायला कोणला वेळ येते. पण एवढी नटती, नटून नटून पार बेजार होती. आणि मग ते नख लाल तोंड. एक बाई आली ती माझ्याकडं वाटी घेऊन. तुम्ही बाबा तुमचं लाल करू का? मेलं नको नको नको. तुझं काय लाल पिवळं वाटुळं गोटुळं लांबुळं चिंबुळं तुझं काय करायचं कर म्हटलं. माझं राहू दे पांढरं ते. लग्नाचा काल असल्यानंतर काय होतं, निवडणुकीच्या कालामध्ये काय होतं, आणि सप्ताच्या कालामध्ये आपणच आहेत. त्यातली निवडणुकीत आपणच आहेत, लग्नात आपणच आहेत, आणि सप्तात काल बदलला की आपला अनुभव बदलतो. आणि देश बदलला की बदलतो, काल बदलला की बदलतो. आणि वस्तू बदलल्यावर तर नक्की 100%. गाढवाच्या काय कोणी पाया पडतं का? नाही. आणि गाय पाहिल्यावरती गायीच्या पाया पडतो, गाढवाच्या नाही पाया पडत. कुत्र्याच्या नाही, कुत्र्याच्या पडते एखाद्या वेळी, पण गाढवाच्या नाही कोणी का पाया पडत. आमसारखा माणूस पाहिलं का बाबा थांबा 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 दर्शन घेऊ द्या. आणि दारुड्या पाहिलं का कारण नाही, घेणं नाही, देणं नाही, त्याला 1 रुपया दिलं पण भल्या 7-8-10 शिवाय नाही, तोंड म्हणत तरी देऊन शाय मग तिथून मोकळा होतो. म्हणजे दारुड्या पाहिल्यावर तुमचं काय होतं, महाराज पाहिल्यावर काय होतं, गाय पाहिल्यावर काय होतं, गाढव पाहिल्यावर. वस्तू बदलली, व्यक्ती बदलली की आपला अनुभव बदलतो. पूर्वीच्या कालामध्ये मृग नक्षत्रामध्ये ते मृगाचे किडे निघायचे. आणि त्या प्रत्येक, आता भाऊसाहेबांना माहीत असणार आहे, तुम्हाला म्हाताऱ्या माणसाला माहिती आहे, प्रत्येकाच्या घरात एवढी श्रीमंती कशाची, ढेकणाची. हा 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 हा. कुठे हात घातला का ढेकूनच बुवा. गोधडीत ढेकणं, बाजाला ढेकणं, भाकरीच्या टोपल्यातही ढेकणं. घरात ढेकणं, बाईच्या डोक्यात वा. भलती श्रीमंती. 3 गोष्टी राहायच्या, बाईच्या डोक्यात वा, घरात ढेकणं, आणि काट्याच्या नाकात शेंबूड. 3 ठिकाणी एवढी श्रीमंती. आणि तुम्ही माझं खोटं वाटत असलं त्याला म्हाताऱ्या बायांना विचारा तुम्ही. असं दुपारी खुरपायला एकदा जेवण झालं आणि बसल्या ना का माकडासारखे लागले जिचकाले. ही त्याच्या डोक्यात, ती त्याच्या डोक्यात, तिच्या डोक्यात. लय प्रॅक्टिस त्यांची ते वाची. ते लय वाची म्हणजे काय, लय श्रीमंती. शेंबडाची लय श्रीमंती. आमच्या लहानपणी एका काट्याचं नाक मोकळं नसायचं भाऊ, सगळ्यांच्या नाकात. फरक एवढा होता, कोणाचा पांढरा, कोणाचा पिवळा, कोणाचा जरा घट्ट, कोणाचा पातळ, कोणी फुरवर करायचं, कोणी खाली सोडायचं. आता तो शेंबूड कुठं गेला याचा काही पत्ता नाही महाराज. आणि शेंबूड पोसायला काय रुमाल होता काय? नाही 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 नाही, इकडून सुरू कर. इथून तुटून गेलं की इकडून सुरू करायचं, इथून तुटून गेलं खालीहून सुरू करायचं, खालीहून तुटून इथलं तुटलं, इथलं तुटलं, खालचं तुटलं, गळ्यात पट्टी एवढीच बंडी गड्याला. आणि बंडी कशाची ती अंगडं म्हणायचं त्याला. एकमेव अद्वितीयम ब्रह्म. एकदा गळ्यात घातलं का जन्म ठेपच, त्याला काढायचंच नाही ते. जाऊ द्या. असं ते मिरगाचे किडे निघाले का मग त्या महिला सगळ्या जेवायला बसायच्या. अशा ते मिरगाचे किडे निघायचे, घरात निघायचे इकडे. ते मिरगाचा किडा आला का ते पाहिजे, अगं मिरुग आला, मिरुग आला. ती जेवता उठायची गेले, करंट आणायला गेले, त्याच्यावर करंटात कुकू घातलं का करंटा झाकून ठेवायला. त्याच्या आधी कोण ढेकून का टचकन मारायची. आता ढेकणाने काय तुझं काय तुझ्या बापाचं खाल्लंय, आणि यांनी कुठं 10 पोते धान्य दिलंय. वस्तू व्यक्ती बदलली की अनुभव बदलतो. वस्तुस्थिती हे अनुभव येतं आपले. देशात बदलतो, कालात बदलतो,
वस्तूत बदलतो आणि शेवटचा अवस्थेत बदलतो. तिन्ही ठिकाणी आपले जागृत, स्वप्न, सुषुप्ती या ठिकाणी अनुभव सारखे नसतात. विषय संपला. संत महात्म्यांचे अनुभव कधीही देशात बदलत नाहीत, कधी कोणत्या काळात बदलत नाहीत, कधी अवस्थेत बदलत नाही आणि कोणत्या वस्तूत बदलत नाही. सगळ्या वस्तूत परमात्मा दिसतो. कोणत्या देशात, पंढरपुरात जा, कोणत्या अरण्यात जरी गेले तर त्यांना एक माहीत आहे, परमात्मा व्यापक आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, तिचा ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची अविनाश तत्विधी येन सर्वमिदंततम. परमात्मा शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला आकळ. बाप रुक्मादेवीर विठ्ठल सकळ. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोनी. विस्तारेला जनी सप्तही पाताळे भरोनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल तुळीचे दैवत, विठ्ठल विठ्ठल गुप्तचित्त. विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठल पुळीचे दैवत, विठ्ठल विठ्ठल गुप्तचित्त. विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरोनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल विस्तारला जनी सप्तहे पाताळे भरुणी. आपण प्रमाणे म्हणतो, शून्य स्थावर व्यापक आंबा आहे काय, कण कण मे भरा आहे भगवान. तुका म्हणे आणू तुझं वीर नाही. वा वा. मंदिरे काळात धुंडळतो मग सगळे मंदिर धुंडून मोकळा होतो तो. आपली भावना कुठं होती, परमात्मा सगळीकडे व्यापक आहे असा. संत महात्म्यांची म्हणून परमात्मा व्यापक आहे. कोणत्याही देशात गेलं तर अनुभव परमात्म्याचा असतो. आणि कोणत्याही कालात परमात्मा नित्य आहे. नित्य सर्वगत असतानु रचलोयम सनातन हा अर्जुन हा नित्यो आचळो हा शाश्वतून सर्वत्र सदादितू परिपूर्ण हा. असा परमात्मा व्यापक आहे. परमात्मा नित्य आहे. आणि परमात्मा तिन्ही अवस्थेत, जागृतीत त्यांना तोच अनुभव आहे, स्वप्नात तोच अनुभव आहे, सुषुप्तीत तोच अनुभव आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जागृत स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवी. आपले स्वप्न काय, आता ते काय कीर्तन सांगू, आपले स्वप्न वेगळेत, जागृती वेगळीत आणि सुषुप्ती तर गाढ होऊन पडतो मुर्दा होऊन. तसं नाही. संत महात्म्यांच्या तिन्ही अवस्थेत अनुभव परमात्म्याचा. कोणत्याही देशात अनुभव परमात्म्याचा, कोणत्याही कालात अनुभव परमात्म्याचा. आणि कोणत्या अवस्थेत तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंग मनी, पांडुरंग जानी पांडुरंग मनी. पांडुरंग जानी पांडुरंग मनी. जागृती स्वप्नी पांडुरंग,
जागृती स्वप्नी पांडुरंग तिन्ही अवस्थेत. आणि शेवटचा मुद्दा आहे कोणत्याही वस्तूत आणि कोणत्याही व्यक्तीत. तुकाराम महाराज म्हणतात सर्वाभूती पाहे एक वासुदेव. नामदेव महाराज म्हणतात आणि पुसुन्या ठाव अहंतेचा. भगवान गीतेमध्ये म्हणतात विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गव्यस्तिनी शुनी चैव शुपाकेच पंडित समदर्शन. हा कुत्रा हत्ती चांडाळ गाढव काय साधू का जे असतील ते प्रत्येकाच्या ठिकाणी सर्वभूती पाहे एक वासुदेव. आपली भावना अशी होती का? नाही होत ना. मग ते संत महात्म्यांचा अनुभव असा आहे कोणत्याही वस्तूत आणि कोणत्याही व्यक्तीत अनुभव परमात्म्याचा असतो. म्हणून त्यांचा अनुभव देशात बदलत नाही, कालात बदलत नाही, अवस्थेत बदलत नाही. आणि अनुभव घेणारा अनुभव ज्याने अनुभव घेतो ती वृत्ती आणि ज्याचा अनुभव घ्यायचा असं जगत. तिन्ही ठिकाणी अनुभव परमात्मा त्रिपुटी नसते त्यांच्यात. अनुभव घेणारा परमात्मा मी तो वासुदेव तत्व होता. आणि एक नाथ महाराज म्हणतात जनिवनी वासुदेवी समान एका जन चित्त चेतन रूप झालं. आणि हे समजतंही वासुदेव जे देखील काय हे समजतंही वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होता ना भाव. हे सगळं तर परमात्मा रूप आहे. म्हणजे अनुभव आणि अनुभव्य हे सगळं परमात्मा रूप असल्यामुळे ती गोपी दही दूध विकायला गेली. तिला तर दही दिसतंय का? तिला दूध दिसतंय का? तिला ते काही दिसत नाही. कारण तिची कार्यवृत्ती कार्यदृष्टी जाऊन तिला कारणरूप संपूर्ण जगाचं उपादान परमात्मा ब्रह्मरूप दृष्टी झाल्यामुळे ती आता विकिता गोरस अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. कोणी की भुलली नारी, 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 कोणी की भुलली नारी. विकिता गोरस घ्या बनिहारी, विकिता गोरस घ्या बनिहारी. देखील डोळा बैसला म्हणे, देखील डोळा बैसला म्हणे, देखील डोळा बैसला म्हणे, देखील डोळा बैसला कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. ती का भुलली? ती भुलणे याचा अर्थ अवस्थांतर आपत्ती. म्हणजे जी अवस्था आहे ती अवस्था टाकून दुसऱ्या अवस्थेला प्राप्त होणं याला भुलणं असं म्हणतात. अवस्थांतर आपत्ती ही म्हणजे जसा एखादा येडा मनुष्य असतो. ते आता काय दिसत नाही तर येडेल. मला वाटतं येडे संपले काय जगातले. बहुतेक सगळे येडेच झाले त्याच्यामुळे निवडायला जागा असणार नाही. बहुतेक सगळे येडेच झाले. बायकांनी नवरी पार येडे करून टाकले. ते पूर्वीच्या काळात ते लग्न बिग्न काय असलं का ते एखादं येडे ते कागद बिगद गोळा करायचे. मग ते जमले लोक जाऊ दे ते येड्याचे काय येडं येते जाऊ द्या सुटते का ना ते लागता. तू यांच्याकडे पाहायचं तू कसं मला येड्यासारखे माझ्याकडे पाहतात. आणि हे म्हणायचे त्याला येडं आणि ते म्हणते यांना येडं. आता खरं येडं कोणी मला सांगा तुम्ही? तो वेडा नाही, हे वेडे नाही. याच्या दृष्टीत तुमच्या दृष्टीने तो वेडा आहे आणि त्याच्या दृष्टीने तुम्ही वेडे आहेत. कारण तो ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत आपण नाहीत. आपण ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेत संत महात्मे ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेत आपण नाहीत. आपण ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेत संत महात्मे नाहीत. अवस्थांतर आपत्ती आणि अवस्थांतर आपत्ती याचंच नाव आहे भुलणे. पहिली अवस्था टाकणे आणि दुसऱ्या अवस्थेत जाणे. आणि भुलण्याचे कारणं असतात. कधी भयाने भुलतो, कधी प्रेमाने भुलतो, कधी भ्रमाने पण भुलतो. आणि भुलण्याच्या नंतर दोन गोष्टी घडतात. एक तर विचित्र क्रिया घडते, विचित्र भाषा बदलते आणि क्रिया बदलते. भुलतो, भीती वाटल्यानंतर भुलतो, भय झाल्यानंतर. उदाहरण सांगतो तुम्हाला. एखाद्याच्या घरी जर चोर आले, येऊ नये कोणाच्या घरी म्हणा, आपल्याकडे गरीबाकडे काय आले त्यांनी चोर. त्याला आमच्या आश्रमात अजून कधी चोर आलेच नाही.
त्याला कुलूपच नाही कशाला, कशालाच कुलूप नाही, अजून तसंच पडले ते पहिल्यापासून, त्याला कुलूपच नाही कशाला. मग आता चोर आल्यानंतर तुमच्या बंगल्यावरची कदाचित एखादे चोर आले कोणाच्या गावामध्ये घरामध्ये, तर मग तो काय करतो, लोकाला आरुळे सांगतो का नाही चोर आले म्हणून धावा. मग तो काय असं म्हणतो का, ऐका रे लोका हो, माझ्या घरी चोर आलेले आहेत, कृपया तुम्ही मला मदत करा, असं नाही करतो. मग काय म्हणतो, चोय 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 चोय. त्याला बोलायचं सोडून चोय 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 याचा अर्थ त्याची भाषा बदलली का, घाबरलं ते, भीतीनं भुललं ना ते, भुलल्याच्या नंतर भाषा बदलली. आणि दुसरं काय झालं, रोजचा हा रस्ता आहे त्याला हे माहिती, तरी कुपटीत घुसत नाही, तुडी टाकायचं ते, म्हणजे क्रिया बदलते. भीतीने भुलतो, भाषा बदलते आणि क्रिया बदलते. एक मनुष्य गंगेला स्नान करायला जात होता, नेहमीप्रमाणे गेला, आपला बगला धोतर घेतला, दात घाशीत गेला. पूर्वी लोक नदीला जायचे आंघोळ करायला, आता नदीच नाही राहिलं, तर काय करता, नदीला गेला, जायचा, खाली बसायला लागला नदीच्या गंगेच्या काठावरती. असा काळा जर साप आला वळवळ त्याच्याकडं, असा घाबरला, धोतर घेताना असा उलथा पळत चालला. अरे लोक म्हणले, काय गोविंदर काय झालं, अरे बाप रे म्हणला, एवढा साप, इतका घाबर म्हणला, गंगा बागलात घेतली धोतराच्या काठाने धोतराच्या काठा. आता गंगा बागलात घेऊन धोतराच्या काठाने पळतो का धोतर बागलात घेऊन गंगेच्या काठाने पळतो, पण म्हणतो गंगा बागलात घेतली धोतराच्या काठाने पळतो. तो पिंपळगावचा एक शिंपी नगरला मिशन शिकायला जात होता, आणि त्याच्यामध्ये ते पंपिंगचं होतं, त्या बाबळीजवळ ते फार भेसूर होतं ते, तुम्हाला माहिती आहे ते. त्याला एक दिवशी रात्री यायला झालं, सायकल चाललं होतं ते, तिथं आले चोर, नाही कोण आहे तो, आता ते घाबरलं ते मी पिंपळगावचा शिंपी म्हणायचं ना, ते शिंपळगावचा पिंपी, शिंपळगावचं, अरे शिंपळगावचं पिंपी नाही, पिंपळगावचा शिंपी म्हणतो. म्हणजे एखाद्या वेळी माणूस एकदा भय झालं का भयाने भुलतो, आणि भुलल्यानंतर अशी गोष्ट घडते. तसं प्रेमाने पण भुलतो. एका ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला गेलो, आणि त्या बाईला एवढा आनंद झाला, चहा ठेवला, आणि चहा ठेवला, महाराज घरी आल्याचा आनंद. मावशीला फार आनंद तो घरात, आता माणसाला होतो की नाही मला माहीत नाही, पण मावशीला होतो बाबा बऱ्याच वेळा. आणि काही ठिकाणी लयच खतरनाक काम होतं मात्र, बाबा ती जर का लक्ष्मी असली तर आनंद, पण जर का अवदासा असली, मेलाच गडे तो महाराज. एकदा हरिभक्त परायण बाळू महाराज आणि मी एका घरी गेलतो, त्या आता त्या नगरच्या पर्यंत खडकीला का खंडाळ्याला झालं ते. आता त्या बाईला महाराजांचा परमार्थाचा लय राग, पण ह्यो लय भाविक. तुला अनुभव का आळंदीचा, नंतर सांगत तुला. आम्हाला एखाद्या आळंदीला जेव, आता मी कधी आयुष्यात जेवायला जात नाही, आणि त्या वानखिडे का तो, त्याने आमचा चांगला खडा उभा केला तो. आणि मग ते नाही महाराज चला ना, मग चला महाराज, चला महाराज. आता गेलो तिथं, तर मला तर काय चहा अभ्यास, मी काय पाणी पित नाही कुठं, मी आपलं बसलो निवांत खुर्चीवर. आता महाराज थोडी भीड करू होते, बसले ते. आता मग ते बाई आले होते, तेव्हा लय लवकर महाराजांची गाडी जाईल, आणि लवकर चहा कर, घडी हे लवकर चहा कर, उठलं का जायचं, लवकर चहा कर. जेव्हा बाई बसली, हळूच पातेलं घासलं, चुलीवर ठेवलं, बाहेर काड्या आणायला गेली, मग चूल पेटवली, हातात ग्लास घेतला, नीट निघाली दुसऱ्या वस्तीवर दूध आणायला. दूध घेऊन आणि ते त्याचा जीव नसता, उठ बैस अगं कधी चहा करते लोक मारून, अरे आम्हाला गाडी जायचं लवकर ना उडून गाय. आणि मग ते झाला बघ एकदा चहा, आता याला दमच निघा ना. अरे काय म्हणला तुला केव्हा सांगू चहा कर, ये बाया, मी काय बसले का काय, मी काय झोपले का. अशी जिरवली आमच्या तिनं. आळंदीमध्ये गाथा सांगत होतो मी, आणि त्यावेळी किशोर होता, आणि तो नाही का ट्रिपा काढतो काय, ते वानखडी का काय कोणता खडी. आता कधी मी कुठं जेवायला जात नाही, त्या सगळ्या जगाला माहिती महाराज कुठं जेवत नाहीत, पण त्यांनी एवढाच हट्ट घेतला. ते म्हणला महाराज माझ्याकडे तुमचे पोरं घेऊन या, तुम्ही स्वयंपाक करा तुमचा, पण माझ्याकडे जेवायला चालेल. बरं आता चल भाऊ म्हणलं, आता काठावर वेळ म्हणलं, मी 11 वाजता येतो म्हणलं, पोरांना स्वयंपाक कर, मला का पोरगं भाकरी टाकेल मी आपला खाईल म्हणलं. तो काय हा म्हटला, घेऊन आम्ही 11 वाजता, पहिलं 11 घरातच नाही. हा आला कोण आला बोलून, मग त्या बाई म्हणलं का तू निघेनी मला माहीतच नाही म्हणे.
तुम्ही ह्याच्यात म्हणली मला काहीच माहीत नाही म्हणे. आणि मग पिठाचा डबा केव्हा 11:30ला पिठाचा डबा शोधायला लागला आहे. त्या गॅसमध्ये गॅसची टाकी उडाली. ते पीठ आहे तर ते काही भाजीपालाच काही नाही. अशी जिरली म्हणता आमची. त्या बाईनी तिथे का लय जिरवली. जाऊ द्या. पण आम्ही गेलो. ती मावशी बिचारी लक्ष्मी होती, फार चांगली होती. तिनं चहा ठेवला आणि जेव्हा चहा खळखळा उकाळा आहे आणि आनंदाच्या भरामध्ये दुधाचा तांब्या आणि ताकाचा तांब्या शेजारीच होता. अरे 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 काय चहा असं झालं म्हणता खवले. आनंदात मनुष्य भुलतो, आनंदात मनुष्य भुलतो. माणूस प्रेमाचा आल्यानंतर त्याची तोतरी वळते, त्याची इदर उदर होते. म्हणून मी कोणाच्या घरी जातच नाही. मी कुठं कोणाच्या घरी लोक अशी म्हणजे धेंद्री म्हणजे पार माणसं आत इकडची तिकडं तिकडं आपलं नसतो तो पिढा झाला उगाच. बरं मी काही म्हणत नाही कोणाला काय, पण असे लोक घाबरून जातात ना. तसं तो प्रेमाने कोल्हापूरचा राजा आला सतरंजी आथरा. पण कोल्हापूरचा राजा आलो त्याला एवढा आनंद झाला, असा उलटा बोलला. राजापूरचा कोला आला अथरंजी सातरा. प्रेमात भुलतो असा काही बदल होतो. भीतीने बोलतो, प्रेमाने बोलतो, भ्रमाने बोलतो. जाऊ दे कौल सांगू तुम्हाला. आणि भुलण्याच्या नंतर 2 गोष्टी होतात. काय होत्या 2 गोष्टी? एक भाषा बदलते आणि क्रिया बदलते. तसं गोपीचं झालं. गोपी भुलली, भगवंताला पाहिलं आणि भुलली. आणि भुलल्याच्या नंतर तिची भाषा बदलली आणि तिची क्रिया पण बदलली. भुलल्याच्या नंतर काय होतं? भगवान गोपाळ कृष्णाचं नाम, रूप, धाम, गुण, लीला, भगवंताचं सगळं आत्तापर्यंत गायी गोपाळ सगळ्यांना भगवंताचा वेणू सगळ्याला भूल पाडली. आणि भूल पडणं म्हणजे चित्रासारखं तटस्थ होणं, म्हणजे एक ती क्रिया बंद पडणं आणि विपरीत बोलणं. असा प्रकार भगवंताचा वेणू भागवतामध्ये वर्णन केलं. शुकाचार्य म्हणतात राजा ज्या काळात भगवान गोपाल कृष्णाने वेणू वाजवला त्या काळात काय परिस्थिती झाली? इति वेणुरवं राज्यं सर्वभूत मनोहरं श्रुत्वा वजश्रिया सर्वा वर्णयन्ति भिरे भिरे. गोपाल कृष्णाने वेणू वाजवला आणि वेणू वाजवल्याच्या नंतर इतकी विचित्र क्रिया झाली महाराज, सगळं बंद झालं. त्रिभंगी देवडा ठाण मांडुन्या माय अनकल्प द्रुमा तळे वेणू वाजविता आहे. नाथ महाराज म्हणतात परिणाम काय झाला त्याचा? बोलाविले वेणू नादे, बोलाविले वेणू नादे, बोलाविले वेणू नादे, बोलाविले वेणू नादे. वेणू वाजविला गोविंदे, वाजविला गोविंदे, बोलाविले वेणू नादे, बोलाविले वेणू नादे. पांगुळले यमुना जळ, पक्षी राहिले निश्चळ, तृणचरे लोब्ध झाली, पुच्छवा होनिया ठेली. बोलाविले वेणू नादे, बोलाविले वेणू नादे. नादन समाये त्रिभुवनी, नादन समाये त्रिभुवनी, एका भुलला जनार्दनी, एका भुलला जनार्दनी. बोलाविले वेणू नादे, बोलाविले वेणू नादे. भुलविले
वेणू नादे वेणू वाजविला गोविंदेन. काय झालं भुलल्याच्या नंतर? यमुना पांगुळ पांगुळले यमुना जळ. यमुना व्हायचे थांबली, गाई चरायच्या थांबल्या, बछडे प्यायचे थांबले. निळोबारा सांगतात जलचरे भोचरे खेचरे वनचरे लुब्ध होऊन या वेणूची आसोरे. राहिली तटस्थ मानस शरीरे नेनती वैरभाव वैरभाव एक परस्परे हो. ऐसा पवन निश्चलची होऊन या ठेला सूर्यास्तमाना जाऊ विसरला. वच्छन पिती देह भाव गेला मुखीचा कवळ गाई मुखीच राहिला. ओ वेणूचा परिणाम वारा वाहायचा थांबला, सूर्य चालायचा थांबला, गाई चरता चरता तोंडातला घास तोंडात राहिला. बछडे गाईला पित होते तसंच मुख तसंच धरलं तसंच राहिलं. चित्रासारखी तटस्थ झाली. याला काय म्हणतात? वेणूच्या स्वराने ही सगळी भुलली आणि सगळी चित्रासारखी तटस्थ झाली. सगळा वैरभाव गेला. मुंगूस सर्प वाघ गाय माळास बाळास तण देऊ विसरली माय. हे सगळं वेणूचा परिणाम असा भुलला. नाथ महाराज म्हणतात ऐसा स्वानंदाचा लामा पोर. ऐसा स्वानंदाचा लामा पोर. ऐसा स्वानंदाचा आला महापूर. कृष्ण कृष्ण वेणू लोभले अंबर. निळा मने दे ध्यानावर हो. देही देहानावर सजन जगमन मोहन रंजव. ऐसा जनमन मोहन रंजव. ऐसा जनमन मोहन रंजव. ऐसा स्वानंदाचा लामा पोर. कृष्ण वेणू ध्वनी लोभाले अंतर. नेत्री निघताती प्रेमाचे पाझर. निळा मने अनवर हो. भगवान गोपाल कृष्णाच्या वेणूचा परिणाम सगळे चित्रासारखे तटस्थ झाले. याला म्हणतात भुलणे. आणि भुलण्याच्या नंतर त्या गोपींची अशी परिस्थिती झाली. नाथ महाराज म्हणतात कृष्ण आला परिसुनी मथुरेच्या नारी. चपळा धावती अति सुंदरी. एके त्या भोजन कवळ करी. एके त्या आल्या मार्जन शिरी हो. याला काय म्हणतात? भुलली. म्हणजे भगवान गोपाल कृष्ण आला असं मथुरेतल्या नारीनी गोकुळातल्या नारी ज्या गोपी होत्या त्यांचं सगळं असंच होतं. महाराज भगवंताला पाहण्याकरता त्यांची कृष्ण दृष्टी पाहावया प्राण पिसा. एकित्या आल्या मुक्त केशा एकित्या आल्या विगुंत वासा. आणि देह गेह नाठवे कृष्ण मानसा. काय अवस्था आहे महाराज, काय अवस्था आहे. एकित्या एक डोकं विचारायला बसली तसेच केस दिले मोकळे सोडून. एक जेवायला बसली हातात ताट आणि एका हातात घास आणि तशीच आली. एक डोक्यावरती मंथनाचं पात्र ती तशीच आली. असं आहे हे सगळं. एकित्या तानवडे लेल्या पायी पायीचे पोल्लारे कानिओ बाईन वाळे वाके बांधले कंठाच्या ठाई. नाही काय एकित्या काजळ सुधले मुखी. काय अवस्था आहे महाराजी. आपल्याला हे नुसतं वाचायचं आहे. भगवान गोपाल कृष्णाचा वेणू ऐकला आणि तिनं काजळ घेतलं. आणि काजळ घेतलं कुठं घातलं ते? काजळ कुठं घालतात ते? माणसं काजळ कुठं घालतात? अरे बाया घालीत असतात, माणसं नाही घालीत. काजळ डोळ्यात घालायचं पण तिनं काजळ घातलं तोंडामध्ये की त्या काजळ सुधले मुखी. आणि जावड कुंकुम कपाळाला कुंकू लावायचं जावड कुंकू लावी ती नाकी. आणि पाण्याची विडे तोंडात घालायचे ना. पानाचा वेळ कारण डोक्यात खोसला. तांबूर विडे खोई ती मस्त की का
कृष्ण दृष्टी नाही इंद्रिया ओळखी. ही परमार्थाची उच्चतम अवस्था आहे महाराज. परमार्थाची उच्चतम अवस्था आहे. एके त्या तानवडेलेल्या पायी पायीचे पोल्हारे कानिओ बाई वाळे वाके बांधले अरे पायातले दागिने कानात, कानाचे गळ्यात, गळ्यातले डोक्यात, सगळं हातातले पायात, हे सगळं विपरीत. कित्या अर्धांगी कित्या आल्या चोखन शिरी नागवे शिरी निनती सुंदरी. इतका परमार्थाचा परिणाम व्हावा लागतो महाराज. नागवे शरीर ती स्नान करायला बसली पातळ घरीच राहिलं, डोक्यावर घेतलं मडकन चालली तशीच नागवी. आता आपल्याला पाहायला ऐकायला फार विचित्र वाटतं ना हे, पण तिची अवस्था आपण विषय की त्या चोखनं आल्या शरीर नागवे शरीर निनती सुंदरी. मोत्याचे हार नेसल्या नारायण पाटाऊ विसरल्या घरच्या घरी, पातळ घरीच राहिले महाराज. असं हे किती अर्धांगी. कृष्ण आला की अर्धी चोळी घातली. एकी त्या अर्धांगी लिहिल्या चोळी नाकीचे मुक्त फळ खोविले भाळी. म्हणजे अर्धा चोळीचं बखाडं घातलं तसेच रस्त्यावरती. याला भुलणं असं म्हणतात. त्याच माणसाला, ज्या माणसाला परमार्थात विसर पडतो त्याच माणसाचा परमार्थ असतो. थोडं यांना एवढा पडला ना, आपल्याला भजन करूस तर तरी, कीर्तन ऐकूस तर तरी, कीर्तन ऐकूस तर काय हरकत नाही ना. घडी बघ इतकं रंगून जावं, बसलास ना मूर्द्या, सगळ्या अंगाचे कान करून ऐकावं. कशाचं ऐकत आहे न कळण्यासारखं. मराठीच असतं का काही, काही संस्कृत इंग्लिश असतं का? चालेल ते महाराजांचं काही कळत नाही, त्यांनी संस्कृत असतं होते. आता संस्कृत आहे का ही भाषा? ज्ञानश्री वाचित नाहीत. आता आपल्याला काही संस्कृत कळतं म्हणजे इतकी आगाडवलं हे पण माहीत नाही ज्ञानश्री मराठी ती. असं कसं काय ऐकाय छोटं कळत नाही असं काय होतं? प्रयत्न करा. मग 2 तास कीर्तनात बसल्यानंतर निदान कमीत कमी 10 मिनटं तरी आपल्याला असं झालं पाहिजे, आपलं शरीर मागचं पुढचं विसरलं पाहिजे. कीर्तनात बसत सारखं घड्याळात पाहत, नाही तर पुढं माणूस बसला का त्याच्या पाठीमागं मोबाईलच घालबोट. का कोंबडा आहे का कुत्र्याची कोंबडीची आवला देतो. कीर्तन तुला काय कळतं? इथं कुठं बसला का पाप करतो का तो उद्योगपती आहे का तू काय ईश्वर आहे? काय जगाचं पडलं काय तुला? मोर बंद करून दे फेकून तिकडं तासभर एवढं. आणि तसं इतकं जर ठरवलं महाराज, भजन करण्याचं कीर्तन ऐकताना कथा ऐकताना अंगावर शहारे आले, काना डोळ्यामध्ये अश्रू आले, केव्हा तरी होईल ना अवस्था. केव्हा तरी अवस्था अशी होणं यालाच भुलणं असं म्हणतात. आणि केव्हा तरी होतं. ठरवलं पाहिजे ना आपण परमार्थात परिपूर्ण झोकून दिल्यानंतर काय होत नाही. अरे पशूंना शक्य झालं, हत्तीचं काय आहे, त्या भृशुंडीचं काय आहे, हनुमंतरायाचं काय, हे पशु आहेत हे सगळे. योनी जन्माला मरकट, तो वैष्णवाजी अतिश्रेष्ठ. आणि हनुमंता म्हणाव्या कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे नाथ महाराज म्हणतात. योनी जन्माला मरकट म्हणजे माकडाची योनी म्हणली तर ती पशु होऊनही अवस्थेला जाता येतं. मुद्दा आपण हनुमंतराय होत नाहीत, तुकाराम महाराज होत नाहीत, ही जरी गोष्ट खरी असली तरी सुद्धा वारीत आली माणसं दिंडीला तर मग त्यांची गंमत पाहावं. माझ्याकडे तर काही नमुने असे होते. आता ते त्यात मी काही कोण भिना असं बोलणार ते काय फटकन ती एकला खाली का हॅलो जेवली का काय केलं कालवण पेंट्या काय करतो आलाच कशाला झक मारायला जायला काय. पण ते मला चोरून करीत होते ते असं चूर. म्हणजे याला काही तथ्य पाहिजे का नाही, काही तथ्य हे केलंच पाहिजे काही. आपण परमार्थ करायला लागलो इतकं पण कळत नाही का? ठीक आहे तू कोण आलात फोन, अरे मला पण तुम्हाला एक मला 50-60 आहेत मला पोरं. तुमचा 10 बाई 10ची खोली, माझी 2 एकराचा आश्रम आहे, तुमचे 4 भांडे आहेत, माझे 4 पोते टाळ आहेत. मला पण आहे का नाही चुकून आयुष्यात घरी येऊन दिंडी निघाली होती, मी कुठं कोणाला फोन केला. आता तर मला कधी आयुष्यात तर फोन कोणाच येतच नाही. चुकून लागला, हॅलो रामकृष्ण आले, कोण आहे महाराज. काय लोकांचं घोडं मारलंय मी, कमून लोकांनी मला वाळीत टाकलंय. मी कोणाला काही म्हणतो नाही राव. काय कशाला असा तर भाडेव एखाद्याने फोन तर करा ना मला तुम्ही एखाद्या. जात आहे आता वाव नगरला चालला चुकून आला तर महाराज आहेत का झोपले, महाराज झोपले नको नंतर जाऊ द्या. कशा करा सांगतो तुम्हाला, कोणाच ठाऊक कशाला सांगतो. प्रयत्न केला तर विसर पडतो ना.
सकाळचे स्नान उरकून घ्या, लवकर उठ, गायाचं दह्याचं सगळ्याचं उरकून घ्यायचं, स्नान करायचं, एक 5 मिनटं डोळे झाकून जप करत असताना तेवढं काही थोडंफार विसर नाही असं कसं काय होईल, माणूस आहे आपण, विसर पडतून पडला पाहिजे, पडतो माणसाला विसर. तुकाराम महाराज म्हणतात त्या गोपींची अशी अवस्था झाली महाराज, त्यांचे सगळे व्यवहार असे तसे झाले. नाथ महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात गोपींची अवस्था अशी झाली. चिरे चोळ्या त्या दूता विसरते, चिरे चोळ्या त्या दूता विसरते, ऊर्ध्व लक्ष लागले ऊर्ध्व लक्ष लागले ऊर्ध्व लक्ष लागले ओ नाना